नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण घटक संच कसोटी दुसरी बघतोय इयत्ता 9वीची आणि हा 20 गुणांचा पेपर आहे. तुमच्यासाठी सराव पेपर म्हणून नाही. ज्यांचा अभ्यास झाला त्यांनी सोडवायचा प्रयत्न करा. ज्यांचा नाही झाला त्यांनी प्रश्नाची उत्तरं सापडत आहेत का आपल्याला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. विभाग 1 आहे गद्य आणि याच्यामध्ये तुम्हाला एक परिच्छेद आहे. आता हा परिच्छेद आपण वाचण्यात वेळ नको घालवायला, नीट वाचून घ्या. तर व्यवस्थित वाचा. याच्यावरती काय काय प्रश्न आलेत बघा. कृतिया कीजिए, आकृति पूर्ण कीजिए 1 मार्कासाठी आहे. कोष्टक में से सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए, यासाठी 2 गुण आहेत आणि याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आहे कृती 3 आकलन कृती, याच्यामध्ये निम्नलिखित कथन किसने किससे कहे हे लिखिए, तर याला इथे 1 गुण आहे. इथे प्रश्न दुसरा आहे सही शब्द चुनकर वाक्य फिर से लिखिए, तर इथे आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे, 1 गुण आहे. आणि पुढचा प्रश्न आहे व्याकरणावर आधारित शब्द संपदा, इथे 1 गुण आहे. पुढचा आहे निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखिए, याला 1 गुण आहे. परिचय दिन विशेषणों का प्रयोग किया गया है, तर कोणते कोणते विशेषण आहे त्यासाठी 1 गुण आहे. आता पुढचा जो निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतिया कीजिए, हा परिच्छेद नीट बघा. आता या परिच्छेदावर आधारित प्रश्न है आकृति पूर्ण कीजिए, श्रीमती की विशेषता है, श्रीमती के नौकरों के बारे में विचार. कृति 2 आहे रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. श्रीमती या रिक्त स्थानामध्ये प्रत्येक याला 1-1 गुण आहे. परिच्छेद से एक मुहावरा ढूंढकर उसका अर्थ बताकर वाक्य में प्रयोग कीजिए. तिसरा प्रश्न है परिच्छेद में प्रयुक्त विराम चिन्ह चुनकर उसके नाम लिखिए, विराम चिन्ह निवडून त्याची नावं लिहायची, त्याला 1 गुण आहे. आता विभाग 2 आहे पद्य, याच्यामध्ये ही कविता दिलेली आहे तुम्हाला. या कवितेवर आधारित तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. बिना सोचे काम करने के परिणाम, याला 2 गुण आहे. पुढचा प्रश्न है कवि के मतानुसार मनुष्य की विचारधारा स्पष्ट कीजिए, ऋण लेते समय, याला 1 गुण आहे, ऋण लौटाते समय. आणि तिसरा प्रश्न है उपयुक्त पद्यांश में किसी 4 लाइन का भावार्थ लिखिए, याला 2 गुण आहेत. कोणत्याही तुम्ही 4 ओळी निवडू शकता. आता पुढचा प्रश्न आहे पूरक पठण, त्याच्यामध्ये याचा निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचना के अनुसार कृतिया कीजिए, आकृति पूर्ण कीजिए. पुढचा प्रश्न आहे इथे 1 गुणासाठी आहे, प्रश्नों के उत्तर लिखिए, याला 1 गुण आहे. सो इथेच आपली प्रश्न होते का संपली आहे. पेपर तुम्हाला जमलाय का सोडवायला, का कुठले प्रश्न अडतायत? जर काही अडत असेल तर कमेंट करून विचारा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर येत असतील तरी कमेंट करून सांगा. ऑल द बेस्ट तुम्हाला एक्झामसाठी. कीप प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस करा, तितकं जास्त तुम्हाला फायदा होईल.